सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. गाईज आजचा दिवस आपला आहे सॅटरडे आणि वाजले किती बघा, 12:21. मित्रांनो काय बोलायचं तुम्हाला, आज आहे गाईज फायनली खूप दिवसानंतर आफ्टर 1 month, मला आठवत आहे 1 महिन्यानंतर फायनली आपल्याला पुणे इंटरसिटी लागली आणि आलोय पुण्याला. मित्रांनो जस्ट कस्टमरला आता ड्रॉप केलंय. हा एरियाचं नाव काय आहे, वाकडमध्येच येतं ॲक्च्युली. हे 1 मिनिट सांगतो तुम्हाला. आता रावेत रोड आहे, हा रावेत औंध रोड जो आहे आपण पुण्यात जाताना जो वापरतो त्याच रोडच्या अलीकडे. आता इकडनं चाललोय चिंचवडमध्ये मी, कारण इकडनं काय वाजत नाहीये मित्रांनो, त्यामुळे चिंचवडमध्ये जाऊन थांबूया. चिंचवड कसं सेंटर पॉईंट पडतो, त्यामुळे काही ना काहीतरी वाजेल तिकडनं, म्हणून सो चला जाऊया चिंचवडमध्ये, थांबूया. तिकडनं कुठली बुकिंग लागते बघूया मित्रांनो. रस्ता आज सगळ्यात भारी काम म्हणजे काय झालं माहिती आहे, आज रस्ता सगळं रिकामी होता मित्रांनो. काहीच ट्रॅफिक नाही मित्रांनो, काही म्हणजे काही ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे मजा आली. सीवूडला जसं आपण कस्टमरला सोडलं, मी फ्रेश वगैरे झालो आणि नंतर मग सावलीत गाडी लावायला चाललो होतो. तेवढ्यात आपल्याला लागली बुकिंग पुण्याची. सो घेऊन आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. आता बघूया मुंबई साईडची बुकिंग. अजून तर काय वाजलं नाही आहे, पण वाजेल. लेट सी, बघूया आता कुठली बुकिंग पडते आपल्याला मुंबई साईडची. म्हणजे आपल्याला अंधेरी साईडला वगैरेच जायचं आहे, कारण अलीमध्ये पडलं तर मग काय मतलब नाही मित्रांनो, कारण रेट काय एवढा भेटणार नाही. एवढ्या लांब गाडीत आणून कोण काय होत नाही, त्याच्यामुळे रेटसाठी आपल्याला थोडंसं लांबपर्यंत जावं लागेल. एव्हरेस्ट तर तेवढंच जातो, खर्च तेवढंच होतो मित्रांनो. सो त्याच्यासाठी. आणि हा आहे आता आपण औंध रावेत रोड. मस्त झाला आहे. आतमध्ये जर वाकडपासून रावेतपासून आतमध्ये येतो रोड, जो SKचा CNG पंप आहे त्याच्या पुढचा लेफ्ट घेतला की डायरेक्ट पुढे येऊन राईट घ्यायचा, जो रोडचा जिथे संपेल तिथनं, आणि हा रोडला कनेक्ट होतो तो, आणि यायचं. मी पुढे येऊन आलो, मी बुमकर चौकातून आलो येताना आता, त्याच्यामुळे. सो चला आता बऱ्यापैकी आपल्याला रस्ते आता ह्याच्यामधले माहिती पडलेत पुण्यामधले, कारण आता कंटिन्यू इंटरसिटी करतोय, त्याच्यामुळे पुणे इंटरसिटी. सो चला. ऊन तर एवढा भयानक आहे मित्रांनो. मी 2 वर AC करत आणली गाडी. जेव्हा वरती चढून आलो तेव्हा थोडंसं कुठे हे लागलं, गरमी थंड लागलं, नाहीतर खाली खूप म्हणजे भयानक असं गरमी आहे मुंबईमध्ये. वरती थोडासा थंडावा आहे. आता तिकडे बघूया आपण, जिथं पार्किंग भेटेल आपल्याला, सावली भेटेल अशा ठिकाणी गाडी लावून उभं राहायचंय, कारण वाजत तर काही नाही अजून. तर लेट सी, बघूया काय होतं काय नाही, तुम्हाला अपडेट देतो. किती वेळात लगेच बुकिंग लागली पाहिजे. बघा MH48 इथे येऊन बसलाय, पार्किंगला लावून झोपलाय भाऊ. इथं काय वाजणार नाही, कारण हा थोडं आतमध्ये एरिया आणि लोक बाहेर सगळे आउटस्कटला राहतात, त्याच्यामुळे. चला जाऊन थांबूया चिंचवडमध्ये. तिकडनं लागणारच 100% बुकिंग आपल्याला. जास्तपर्यंत पण लागली तरी चिंचवड गावातनं वगैरे तरी बघूया. सो चला बघूया, थांबूया जाऊन चिंचवडमध्ये. सो गाईज फायनली आपल्याला रिटर्नची ट्रिप लागली आहे मित्रांनो. चिंचवडमध्ये आलो, थोडा वेळ थांबलो चिंचवड स्टेशनच्या सर्कलला, आणि रिटर्न आपल्याला लगेच लागली आहे गोरेगावची. कस्टमरला फोन केलाय. थोडंसं मला डाऊटफुल वाटतंय, कारण मित्रांनो धंदा नाही ना, तर ड्रायव्हर लोकांना काय काम धंदे नाही आहेत खरं सांगायचं तर आपल्या. तर ते फेक बुकिंग पण टाकतील, काय सांगू शकत नाही. आणि जस्ट आता पोहोचतोय 3 मिनिटात. बोलणं तर झालंय त्या मुलाशी, जे कस्टमर आहेत त्यांच्याशी. सो ते बोलले या, मी थांबलोय, लवकर या बोलले. म्हटलं 5-6 मिनटं लागेल. ठीक आहे, लवकर जायचं आहे त्यांना. बघूया, असं जास्त कस्टमर बोलत नाही, त्यामुळे असे काही स्टेटमेंट आलं तर भीती वाटते, बाकी काय नाही. सो जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. 3 मिनटं दाखवत आहे, 3 मिनटात कस्टमरच्या लोकेशनला पोहोचू. रेटची वाट लावून टाकली उबरनी इंटरसिटीच्या, काय बोलणार आता. पण ठीक आहे, लोकलला पण तेच आहे, त्यापेक्षा हे परवडून जातं. 2 अमाऊंट मोठी येते, गाडीला पण त्रास नाही जास्त, गाडीचं रनिंग जास्त होतं,
पण ठीक आहे, गाडी लोकल चाललं तर टायराला त्रास, क्लच दाबा, सगळे स्पेअर पार्ट धाड चालूच राहते गाडी. एका ह्याच्यात चालत नाही. इंटरसिटी त्यासाठी परवडून जाते. 2-3 ट्रिपमध्ये तुमचं काम होऊन जातं. आहे गोरेगावची नेस्कोची ट्रिप आहे, त्यामुळे टेन्शन नाही. तिकडनं डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन आपण घरी निघून जाऊ शकतो CNG भरून. सो चला जाऊया, कस्टमरला पिक करूया. 2 मिनिटं राहिलेत आणि निघूया. पहिलं तर बरोबर जेन्युइन आहे का बघायला लागेल ते, नाही तर परत एवढं आतमध्ये येऊन थांबावं लागेल मित्रांनो. चला पोहोचूया. आणि मित्रांनो मी या ठिकाणी ना एकदा आलो होतो, याच ठिकाणी जिथे आता गाडी उभी आहे सध्या, तिथनं एक मी राऊंड ट्रिप घेतली होती, जी ह्याला रिटर्न होती. काय म्हणतात ते, जेजुरीच्या पुढे एक गाव आहे, तिथनं रिटर्न होती ती. पण राऊंड ट्रिप होती आणि त्याला लगेच यायचं नव्हतं. जवळजवळ दुपारनंतर निघायचं होतं. माझा अख्खा दिवस कॅन्सल झाला असता. त्याच्यामुळे मी काय थांबलो नाही, कॅन्सल करायला लावली मी, आणि मीच कॅन्सल केली ती बुकिंग ॲक्च्युली, आणि निघून आलो. सो असं काय होतं. आणि आता चला पोहोचूया. आता कस्टमरचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. कस्टमर जेन्युइन आहे का बघूया. थांबा, चालू ठेवा, तुम्हाला चालू व्लॉगमध्ये दाखवतो की कस्टमर किती जेन्युइन आहे आणि काय आहे ते. कारण मला थोडंसं डाऊट वाटत होता, त्यामुळे तुम्हाला पण लाईव्ह दाखवतो की कसं एवढ्या लांब येऊन आपल्याला जर कधी रिफ्यूज झालं तर कसं होतं ते. आता इथे पण गाड्या होत्या, त्यांना नाही बुकिंग पडली, आपल्याला बुकिंग पडली. पुण्याच्या गाड्या आहेत ना त्याच्यामुळे. सो चला, आहे वाटतं जेन्युइन आहे. चला पोहोचूया लोकेशनवरती. तिथे त्या बिल्डिंगच्या आसपासच लोकेशन आहे. आय होप नाही, इथे जेन्युइनच असणार आहे ही बुकिंग. सो चला पोहोचलोय आपण, कस्टमरला फोन करूया. चला. सो गाईज फायनली आलोय आपण बघा कुठे, एअरपोर्टला. मित्रांनो आपण आलोय आता एअरपोर्टला. मस्त ट्रिप झाली. जे पॅसेंजर होते एकदम मस्त पॅसेंजर होते. कस्टमर खात पीत आलोय आम्ही मस्तपैकी. आणि ते नेस्कोला कॉन्सर्टचं आहे आज कुठला तरी, त्याच्यासाठी आले होते पुण्यावरनं खास. माझ्याच वयाची मुलं होती. सो आज तिथं डिस्कोचं काहीतरी कॉन्सर्ट आहे, तर त्यासाठी आले होते. आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण आलोय आता डायरेक्ट एअरपोर्टला. गाडी पार्किंगला लावू का नको लावू असा विचार करतोय. नंबर पडला असेल तर, अजून नंबर तर काय पडला नाही, पण बुकिंग पडतायत मित्रांनो. अरे यार रेट ऑफ हे वाढलं. बुकिंग सगळ्या पडतायत, लोकल पडतायत मित्रांनो. सो आपल्याला घराकडची एखादी चांगली बुकिंग घेऊन निघायचं. आता घरीच जायचं आहे. आणि आता आपल्याला इकडचेच वाचतायत सगळे, अंधेरी वेस्ट अंधेरी ईस्टच सगळ्या बुकिंग वाचतायत, काय कळत नाही. सो गाईज मस्त प्रवास झाला आजचा. इंटरसिटी खूप दिवसानंतर पुण्याला गेलो, जवळजवळ 1 महिन्यानंतर पुण्याला गेलोय मी. आणि उबरमध्ये इंटरसिटी घेऊन. मागच्या महिन्यात एक पण इंटरसिटी उबरची झाली नव्हती, या महिन्यात गेली. आता आउट स्टेशन चालू झालंय, कारण धंदा पण सॅक होता मित्रांनो. एक्झाम चालू होत्या, लोक बाहेर पडत नव्हते, मार्च एंडिंग होते. आणि आता दोन्ही पण संपलेलं आहे. आणि आता लोक आउट स्टेशनला गावाला जायला लागले, तर धंदा आपणला ओपन झाला आहे. आणि मार्केट ओपन झालंय असं वाटतंय आता. सो चला जाऊया, गाडी पार्किंगला लावूया, फ्रेश होऊन निघूया. कुठली बुकिंग भेटेल ती घेऊन पहिली बाहेर निघणार आहे मी. मला फ्रेश व्हायचं म्हणून मी आत गाडी टाकतोय, पण कुठलीही बुकिंग घेऊन उचलून बाहेर निघणार मी आणि मग घेऊन निघणार आहे. सो चला जाऊया आतमध्ये आणि फ्रेश वगैरे होऊया आणि मग निघूया. चला पोचलोय ऑलमोस्ट एअरपोर्टला आता. सो गाईज फायनली आपण आलोय माजीवाडा सर्कल आणि झालाय पूर्ण पॅक. खूप मोठी गलती कर दिया है हमने भाई साहब. चला 2 ठिकाणी बुकिंग असते, थांबा बघतो पहिलं बुकिंग कुठे. तर मित्रांनो आलोय आपण फायनली बदलापूरला. आणि मी जसं म्हटलं कळव्याला आपण पोहोचलो होतो. कळव्याची ट्रिप उचलून गेलो होतो, कळव्या नाक्याला ड्रॉप केलं एअरपोर्टवरनं. अरे यार गाडी बंद झाली मित्रांनो, गाडी बंद झाली. क्लच सुटला माझ्याकडनं, गाडी बंद झाली. सो गाईज आपण कळव्या नाक्याला
ट्रिप घेऊन निघालो होतो एअरपोर्टवरनं आणि कस्टमरला ड्रॉप केलं. तिकडनं आपण चाललेलो विवियानाला. जसं माझीवाडा सर्कलला पोहोचलो, बुकिंग एवढ्या होत्या, गाड्या नव्हत्या आणि त्यामुळे लगेच लागली. 3 बुकिंग 3 ॲपमध्ये आल्या होत्या. ओलामध्ये आली उल्हासनगर, उबरमध्ये आली डोंबिवली आणि रॅपिडोला आली बदलापूर. सो ऑब्व्हियसली मी रॅपिडोची अमाऊंट चांगली होती, रॅपिडोची अमाऊंट घेतली आणि निघून आलो. कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आता चाललोय घरी. मित्रांनो वाजलेत किती तुम्हाला दाखवतो, 11:50 झालेत. टाईम आपला चांगला गेला, 12 तास झालेत बरोबर. 11 वाजता सकाळी निघालो होतो, आता 11, 11:15, 12 वाजलेत. ठीक आहे मित्रांनो, टाईम जास्त गेला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आज कमाई चांगली झाली आपली, अर्निंग थोडंसं. त्यामुळे वेळ जास्त गेला तरी काय नाही, आपलं सगळं काम होऊन सगळं आज व्यवस्थित झालंय. त्याच्यामुळे वेळ जास्त गेला तरी काय फरक नाही पडत, फक्त अर्निंग व्यवस्थित झालं पाहिजे. आजचं काम तर व्यवस्थित गेलंय, दिवस पण चांगला गेलाय. आय होप काय म्हटलं त्याला, माझ्या मित्रांचं पण आजचे दिवस चांगले गेले असतील. मी पण एवढा वेळ विचार करून बोलतोय. सो आणि इथे मित्रांनो मी आहे आता पनवेल हायवेला. जे कस्टमर भेटले होते त्यांचं माहेर हे आपण जिथे राहतो तिथे बाजूचंच होतं. सो गप्पा मारत 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 आलो, सगळ्या ओळखी काढत काढत आलो. कसा प्रवास झाला 1-1.5 तासाचा ते कळलंच नाही. आणि आता आपण आहोत बदलापूर पनवेल रोड, पनवेल हायवेला. आणि मित्रांनो एवढी डेव्हलपमेंट झाली या रोडला, एवढी डेव्हलपमेंट झाली की बस रे बस. एवढे फूडचे आयटम ओपन झाले तिथे की काय सांगू तुम्हाला. आणि आता आपण चाललोय बरोबर घरी. सो आजचा दिवस आपला मस्त गेलाय, प्रवास पण छान झाला आणि सगळं छान झालंय. सो आजचा दिवस आपण इथेच एंड करूया, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आज मित्रांनो मी हे शिकलो, तुम्हाला प्रत्येक व्लॉगमध्ये आता मी हे सांगणार आहे की मी आज काय शिकलोय ते. सो आजच्या दिवसाचं हे होतं की हार नाही मानायची, काही झालं तरी लढत राहायचं, तुम्हाला सक्सेस भेटणार. फक्त स्ट्रॅटजी आपली फिक्स ठेवायची बिझनेसमध्ये, हार मानायची नाही, हे मी समजलोय. कारण मी 2-3 दिवस जे मागच्या माझं नुकसान झालं त्याचं कारणीभूत मीच होतं. मीच थोडंसं टाळमेळ केलं की उचललं नाही, ट्रिप्स नाही उचलल्या. यामुळे मी खूप बारकाईने विचार केला त्याच्यामुळे, पण नाही, त्या चुकी आपल्याकडनं पहिल्या पण झाल्या होत्या. मी ते हे करून आणि शेवटी तीच रिपीट झालं. सो काय करणार, ह्युमन मेंटॅलिटी आता समजलं नाही मला पण. सो ते आपण कव्हर करायचं आहे तो लॉस पण, आणि करणार ते पण आपले ह्या महिन्यातच. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओजला. सो चला.